सर कोकणचं पहिल्यापासूनच 2012 सालापासूनच आपला कायमच आपल्या या मंडळामध्ये म्हणजे राज्यामध्ये 9 विभागीय मंडळ आहेत. 9 विभागीय मंडळाने पहिल्यापासूनच 1 नंबर आहे. त्यामुळे ती जी परंपरा आहे ती कोकण विभागानं कायमच ठेवलेली आहे. म्हणजे यंदा तसं CCTV वगैरे हे जरी असलं तरी पण आपण कुठेही कमी नाही आहे हे परत एकदा कोकण विभागानं दाखवून दिलेलं आहे. किती मुलं बसली होती? नमस्ते, मी पुनिता गणपती गुरव, विभागीय सचिव माध्यमिक आणि उच्च माध्यमिक कोकण विभागीय मंडळ रत्नागिरी येथून बोलत आहे. आज इयत्ता 10वीचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल दुपारी 1 वाजता जाहीर झालेला आहे. तर त्याच्या अनुषंगानं आपल्या कोकण विभागीय मंडळाचा चालू वर्षीचा निकाल हा 97.62% लागलेला आहे. आणि यासाठी आपल्या कोकण विभागीय मंडळामध्ये एकूण 2 जिल्हे आहेत, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. दोन्ही जिल्ह्यात मिळून एकूण 640 विद्यालये आहेत आणि एकूण 114 परीक्षा केंद्र आहेत. या परीक्षेसाठी आपल्या विभागातून एकूण नोंदणी झालेले विद्यार्थी आहेत 25,226. त्याचबरोबर प्रविष्ट झालेले विद्यार्थी आहेत 25,172 आणि उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत 24,573. म्हणजे एकूण उत्तीर्ण झालेली टक्केवारी आहे ते 97.62% झालेली आहे. गेल्या वर्षी आपला निकाल 98.82% होता. म्हणजे यंदा निकाल हा 1.20%ने आपला कमी लागलेला आहे. त्याचबरोबर या आपल्या परीक्षेसाठी जे मुलं मुली आहेत तर त्यामध्ये दोन्ही जिल्ह्याची मिळून एकूण मुले 12,958 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती. त्याच्यामध्ये 12,900 विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत आणि एकूण 12,503 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. मुलांची जी टक्केवारी आहे ते 96.73% आहे. त्याचबरोबर आपल्या विभागातील मुली आहेत त्या एकूण मुली नोंदणी झाल्या होत्या त्या 12,268 झालेल्या होत्या. प्रविष्ट झालेल्या मुली आहेत 12,247 आणि उत्तीर्ण झालेल्या मुली आहेत 12,070. म्हणजे एकूण मुलींची जी टक्केवारी आहे ती 98.55 आहे. म्हणजे मुलींचा हा चढता आलेख यंदाही आहे. म्हणजे 1.82%ने जास्त आपल्या मुली उत्तीर्ण झालेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे CCTV आहे ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये म्हणजे 114 केंद्र आहेत. 114 केंद्रामध्ये आपल्याकडं CCTVची सर्व म्हणजे व्यवस्था झालेली आहे. त्याचबरोबर परीक्षा केंद्रावरती आपल्या एकही गैरमार्ग झालेला नाही. दोन्ही जिल्ह्यात मिळून एकही गैरमार्ग झालेला नाही. ही पण अतिशय आनंदाची आणि चांगली बाब आहे. त्याचबरोबर हे जे आता जे निकाल लागलेला आहे त्या निकालाच्या अनुषंगानं जर आपल्याला गुणपडताळणी करायची आहे तर शासनाची जी वेबसाईट आहे त्या शासनाच्या वेबसाईटवरती आपल्याला 9/5/2026 ते 23/5/2026 या दरम्यान आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं त्याच्यामध्ये आपल्याला नोंदणी करता येईल. त्याचबरोबर उत्तरपत्रिकेचं जर पुनर्मूल्यांकन करायचं असेल तर जी फोटोकॉपी आहे ती तुम्हाला फोटोकॉपी तुमच्या ताब्यात मिळाल्यानंतर 5 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही त्याचे पुनर्मूल्यांकनासाठी आपल्याला विनंती अर्ज द्यायचा आहे. आता हे जे आपलं कोकणचा निकाल लागलेला आहे तर या कोकणच्या निकालाची जर वैशिष्ट्ये सांगायची म्हटलं तर आपल्या या कोकणच्या निकालामध्ये विशेष करून बोर्ड परीक्षेचा राजमार्ग मान्य विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर साहेब यांच्या संकल्पनेतून जी कल्पना आलेली होती त्याच्या माध्यमातून एक पुस्तिका आपण तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये पूर्ण वर्षाचं नियोजन केलेलं आहे. म्हणजे 12 महिन्यामध्ये आपण काय काय करायचं याच्यामध्ये शैक्षणिक कामकाज आहे, प्रशासकीय कामकाज आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम आहेत. त्यामुळं पहिल्यापासूनच आपल्याला कुठल्या महिन्यात काय करायचं याचं नियोजन असल्यामुळं विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये कुठलीही भीती न राहता ताण न घेता सहजपणाने आपण कसे परीक्षेला सामोरे जाऊ शकतो आणि विद्यार्थ्यांमध्ये कसा आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो यासाठी ही पुस्तिका अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला उपयोगी पडलेली आहे. त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून समाज माध्यमाच्या संपर्कात येऊन त्यांच्या माध्यमातून आपण जे अवघड विषय असतील किंवा सर्वच विषय त्यामध्ये भाषा, गणित, भूगोल यातले जे किचकट विषय असतात, किचकट प्रश्न असतात तर ते चांगल्या पद्धतीनं आणि सुलभ पद्धतीनं कसे विद्यार्थ्यांनी सोडवायचे याचे व्हिडिओ तयार केलेले आहेत तज्ज्ञांच्याकडून की जेणेकरून जेव्हा परीक्षक किंवा नियामक पेपर तपासत असतात त्यावेळेला ते कसे तपासतात आणि त्याप्रमाणे आपल्याला कसे मार्क पडतील याचंही सविस्तर आणि बारकाईनं नियोजन त्या यूट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि त्यामुळं तो विद्यार्थ्यांना अतिशय उपयोगी असे व्हिडिओ मिळालेले आहेत. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आहार, विश्रांती आणि शिक्षण
याचाही व्हिडिओ प्रसारमाध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोहोचलेला आहे, जेणेकरून केवळ अभ्यासिके अभ्यास न करता त्याच्यासाठी जे पूरक आहे की आपण आहार कोणता घेतला पाहिजे, कधी घेतला पाहिजे आणि कसा घेतला पाहिजे आहे, विश्रांती किती घेतली पाहिजे आहे, त्याचबरोबर मोबाईलचाही वापर आपण कसा आणि किती केला पाहिजे आहे याचं सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना पहिल्यापासून केल्यामुळं विद्यार्थ्यांनी त्याचं अवलोकन केले, अंमलबजावणी केलेली आहे आणि त्यामुळेच मी म्हणेन की कोकण विभागाचा आपला जो हा चढता आलेख आहे ते हा सगळ्याचा परिपाक आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचं, त्याचबरोबर पालकांचं, शिक्षकांचं, मुख्याध्यापकांचं आणि ह्या परीक्षेच्या कामामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व घटकांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करते।